श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश मिळवण्याचा अत्यंत पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी अनेक जण स्वामी महाराजांची सेवा, नामजप आणि पारायण करतात. पण फक्त एवढेच पुरेसे आहे का? गुरुकृपा लवकर मिळवण्यासाठी आणि गुरुबळ अधिक दृढ होण्यासाठी शास्त्रात काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही सोपे पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, जे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने केल्यास गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्याला गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी व्हिडिओच्या शेवटपर्यंत विशेष उपाय सांगितलेले आहेत. खरोखरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशीच नवनवीन माहिती तुम्हाला लगेच समजेल. सर्वच भक्तांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. बघा, सतत गुरु आपल्यासाठी काही ना काही करत असतात आणि आपल्याला वर्षातून एकदाच अशी वेळ येते की त्या दिवशी आपण गुरूंसाठी काहीतरी करायचं असतं. आणि तो दिवस आलेला आहे. मंगळवार 28 जुलै 2026 सायंकाळी 6:18 लागते. तसेच गुरुपौर्णिमा समाप्ती होत आहे बुधवार 29 जुलै 2026 8:05 म्हणून गुरुपौर्णिमेची पूजा, गुरुसेवा, स्वामी समर्थ सेवा, नामजप आणि गुरुपूजन बुधवार या दिवशी करावायचे आहे. कारण त्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी विद्यमान आहे. प्रथम आपण सर्वसाधारण प्रश्न आपल्याला पडतात त्यांची उत्तरे प्रथम जाणून घेऊया. बघा, गुरुपद सकाळी घ्यावं की संध्याकाळी? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा सूर्योदयानंतर स्नान करून सकाळी गुरूंची पूजा, स्वामी समर्थांची सेवा, नामजप त्यासाठीच सकाळची वेळ सर्वाधिक शुभ मानली जाते. जर काही कारणास्तव सकाळी सेवा करणे शक्य नसेल तर पौर्णिमा तिथी संपण्यापूर्वी आणि शक्यतो सूर्यास्तापूर्वी श्रद्धेने सेवा केली तरी ती ग्राह्य मानली जाते. आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की गुरुपद सेवा घरात केली तर चालते का? याचे उत्तर आहे होय. श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध मन असेल तर आपल्या घरातील देवघरातही गुरुपद सेवा, नामजप आणि प्रार्थना करता येते. मठात पण घेऊ शकता किंवा स्वामी केंद्रात देखील घेऊ शकता. गुरुकृपा ही स्थानापेक्षा भक्तांच्या भावनेवर अधिक अवलंबून असते. आता आपल्याला सत्यनारायण कधी करावायचा आहे? तर सत्यनारायण आपल्याला उद्याच करावायचा आहे, म्हणजेच बुधवारीच करावायचा आहे. सत्यनारायण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे प्रदोष काळामध्ये करावायचा असतो. आता पौर्णिमेपासून तुम्ही 11 गुरुवार करू शकता का? हो, नक्कीच करू शकता. जर कुणाचं 11 गुरुवारचं उद्यापन आलं असेल तर तेही तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी करू शकता. गुरुसेवेचे उद्यापन करताना मोठा थाटमाट किंवा महागडा नैवेद्यच आवश्यक असतो असे नाही. श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञतेच्या भावनेने अगदी खडे साखरेचा साधा नैवेद्य अर्पण केला तरी गुरु स्वामी महाराज आपल्याला प्रसन्न होतात. गुरूंना उगीचच वरवरची दांभिक भक्ती नको असते. भक्तांच्या मनातील प्रेम, विश्वास आणि समर्पण अधिक प्रिय असते. तुळशीचे पान देखील ठेवा तरीसुद्धा चालेल. आता हे तुमचे प्रश्न झाले. आता आपल्याला उद्या म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी कोणत्या सेवा करावायच्या आहेत ते पाहूया. तर ज्यांचे 7, 11, 21 अशी त्यांची पारायणं चालू आहेत त्यांची आपोआपच उद्या म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी सेवा होणार आहे. परंतु ज्या महिलांनी काहीच केलेलं नाही
त्यांनी उद्या 12 ते 12:30चा वेळ सोडून दिवसभरात सारा अमृत ग्रंथाचे पठण करायचे आहे. आता तुम्हाला वाटणार, सकाळी एवढा वेळ आहे का? ठीक आहे, सकाळी तुम्ही 7 वाचू शकता, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 किंवा रात्री 7 असे वाचून सारामृतची एक तरी पारायण नक्की करावे. आता आपलं संकल्पयुक्त पारायण जर असेल तर एका बैठकीत हे करावं लागतं. परंतु तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही 2 बैठकीतसुद्धा हे पारायण करू शकता. स्वामी महाराज आपल्याला नक्कीच समजून घेतात. जर हे पारायण एका बैठकीत जर केलं तर सोन्याहून पिवळं. ह्या पारायणासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही, 1 तासाभराचा वेळ लागतो. तुम्ही तुमची मुलं शाळेला गेल्यानंतर करा किंवा ट्युशनला गेल्यानंतर करा, पण करा. तसंच त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या 11 माळी जपसुद्धा करावायचा आहे. हा जप देखील तुम्ही दिवसभरात ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा. परंतु 5, 7 एवढ्या करू का असं तुम्हाला जर वाटत असेल तर अजिबात नाही. 11च माळी तुम्हाला त्या दिवशी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून हा जप तुम्हाला गुरुपौर्णिमेदिवशी करावायचा आहे. बघा, उद्या बुधवारी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेदिवशी आपण गुरुबद्दल कृतज्ञ व्यक्त करावायचा दिवस आहे. मग तुम्हाला एका बैठकीत जरी नाही जमलं तरी तुम्ही जमेल तसं त्या पद्धतीने करू शकता. अगदी थोडं थोडं, परंतु 12 ते 12:30ची वेळ सोडून तुम्ही ह्या सेवा करू शकता. कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. या वेळेमध्ये तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी 11 वेळा तारक मंत्राचा देखील पठण करावायचे आहे. ज्यांना गुरुचे पाठबळ असतं, ज्यांचा गुरु मजबूत असतो, त्यांना आयुष्यात अडचणी येत नाहीत आणि जरी आल्या तरी त्या दुःखातून नक्कीच मार्ग निघतो. आता ज्यांना 12वा गुरु, 8वा गुरु असं सर्व काही चांगलं आहे तरीसुद्धा आपल्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष, ग्रहदोष असतोच. ते बदलण्याचा भाग्यही आपल्याला मिळतं. ते फक्त स्वामी महाराजांच्या सेवेमुळे. तुम्ही केलेले कर्म तुमची कुंडली खरंच बदलू शकते. त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर उद्या म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला गुरुचं बळ मिळावं, गुरुबळ आपलं मजबूत व्हावं यासाठी थोडेफार उपाय आणि सेवा करायच्या आहेत. त्या सेवेमध्ये तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा हा अध्याय पठण करावायचा आहे. तोही तुम्ही दिवसभरात जमेल तेव्हा करा, पण कराच. अजून एक आवर्जून तुम्ही घोरक कष्ट उद्धारण स्तोत्र हे सुद्धा करावायचे आहे. हे तुम्ही 2-3 जमेल तितक्या वेळा पठण करावायचे आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने पठण केल्याने मनाला धैर्य, शांती आणि गुरुवरील विश्वास दृढ होतो. हे स्तोत्र संकटसमयी गुरुकृपा मिळवून देते. विघ्न दूर पळतात आणि जीवनामध्ये सकारात्मकता येते. याशिवाय मनाला आधार आणि आध्यात्मिक बळ देते. तसेच त्या दिवशी तुम्हाला आवर्जून अजून एक सेवा करावायची आहे, ती म्हणजे दत्तबावणी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने दत्तबावणीचे श्रवण किंवा पठण करावे. अनेक खूप शुभ प्रभावी आहे. यामुळे मन शांत होते, संकटांना सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळ मिळते. ही सेवा तुम्ही अगदी स्वयंपाक करता करता सुद्धा श्रवण करू शकता. त्यामुळे तुमचे भाग्य नक्कीच बदलू शकते. स्वामी महाराजांच्या कृपेने उद्या म्हणजे गुरुपौर्णिमे दिवस सर्व काही निर्विघ्न पार पडू द्या. कारण उद्या सेवा भरपूर आहेत. फक्त तुम्ही 12 ते 12:30च्या वेळेत कोणतेही पठण करायचे नाही, कोणतीही सेवा करायची नाही. तुम्ही त्या वेळेत आरती, नैवेद्य करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी कोणत्याही गोष्टीचे दान करू शकता. म्हणजेच अन्नधान्यामध्ये
पिवळ्या डाळीचे लाडू, केळी किंवा शिरा, मैसूर, मसाले भात तुम्हीही दान करू शकता. हे तुम्ही दान एखाद्या मंदिरामध्ये किंवा केंद्रात केले तरी चालेल. परंतु त्या दिवशी मात्र जमेल तेवढा तुम्हाला दान धर्म करावायाचाच आहे. कोण जाणे कुणाच्या रूपात महाराज येऊन तुम्ही केलेल्या अन्नातून अन्न ग्रहण करून जातील. मी तुम्हाला असेच सांगेन, पैशाचा बॅलन्स वाढवण्यापेक्षा कर्माचा बॅलन्स वाढवा. आता आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. 1. पिवळ्या वस्तूंचे दान अवश्य करावे. हरभरा डाळ, हळद, पिवळे फळ, पिवळे वस्त्र किंवा केशर यांचे दान गुरुग्रहाशी संबंधित शुभ दान मानले जाते. 2. गुरूंना किंवा वडीलधाऱ्यांना प्रणाम करावा. आई वडील, शिक्षक, संत किंवा ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद ही सुद्धा गुरुसेवेचाच एक भाग मानला जातो. नंबर 3. केळीच्या वृक्षाची पूजा देखील करावी. ज्योतिष परंपरेत केळीचा वृक्ष गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. नंबर 4. गरीब विद्यार्थ्याला मदत करणे, पुस्तके, वह्या, शिक्षणासाठी मदत करणे हे ज्ञानदानाशी जोडलेले पुण्यकर्म मानले जाते. नंबर 5. स्वामी समर्थांचा नामाचा जप, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाल्यानंतर आपल्या सद्गुरूंना मनोभावे प्रार्थना करावी. नंबर 6. ब्राह्मण, संत किंवा गरजूंना अन्नदान करावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नदानाला विशेष पुण्यकारक मानले जाते. नंबर 7. अहंकाराचा त्याग करून गुरूंना शरण जाणे. धर्मग्रंथामध्ये सुद्धा वारंवार सांगितले आहे की गुरुकृपा मिळवण्यासाठी नम्रता, श्रद्धा आणि आज्ञापालन यांना विशेष आणि आदरपूर्वक महत्त्व आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा वर्षातून फक्त एकदाच येते. हा दिवस केवळ पूजा करण्याचा नाही, तर आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा दिवस आहे. श्रद्धा, नम्रता आणि विश्वासाने केलेली छोटीशी सेवा ही देखील गुरुकृपेचे तुमच्यासाठी दार उघडू शकते. आज सांगितलेले उपाय तुम्ही मनापासून आणि निस्वार्थ भावनेने अवश्य करा. आपल्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत, गुरुबळ वाढावे आणि स्वामी समर्थांची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या भक्ताला गुरुसेवेची प्रेरणा मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.